तू राणी सरदेसाईंना भेटली होतीस? म्हणजे त्यांनीच बोलवलं होतं मला भेटायला. आणि तुला खरं सांगू अजय, त्यांनाही असं वाटतं की आपलं लग्न व्हावं. त्या मला म्हणाल्या काहीही मदत लागली तरी तू मला सांग. काय झालं? तू एडी आहेस का? नेहा, कोणताही गुन्हा जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत त्या गुन्ह्याशी संबंधित प्रत्येक व्यक्ती संशयित असतो. राणी सरदेसाई माझ्यासाठी एक मुख्य संशयित आहे. आता उद्या ती निर्दोष सुटेल किंवा तिच्यावरचा गुन्हा सिद्ध होईल, म्हणून आपण तिच्याशी कोणतेही व्यक्तिगत संबंध नाही ठेवले पाहिजेत. काम कामाच्या ठिकाणी आणि नाती नात्यांच्या ठिकाणी. पण असंही होऊ शकतं ना की ती व्यक्ती खरंच चांगली असेल. असेलही नेहा, पण सध्या ते असं प्रूव्ह झालेलं नाहीये. नेहाचा माझ्या केसवर परिणाम होऊ शकतो. ओके, आय एम रिअली व्हेरी सॉरी. असं कधीच नाही होणार पुढे. आणि आणखी एक, राणी सरदेसाईला भेटायला जाण्याच्या आधी तुम्हाला एकदा विचारायला हवं होतंस. सॉरी म्हटलं ना. निघूया. मला असं रात्री बाईकवरून फिरायला खूप आवडतं. ठीक आहे, आपण जाऊ एक दिवस खूप लांब असं फिरायला. चालेल. अजय, लग्नानंतर मला रोज रात्री चक्कर मारायला घेऊन यायचा. ओके मॅडम. अजून काय? आठवड्यातून एकदा पाणीपुरी खायला न्यायचं. आजही जाऊ. आणि महिन्यातून एकदा एक दिवस कुठेतरी जाऊन यायचं. ओके, डन. महिन्यातून एक फिल्म, एक नाटक आणि एकदा हॉटेलमध्ये जेवण. डन बाबा. अजून काही काय राहिलंय का? विचार करते. बापरे, म्हणजे लिस्ट वाढणारच आहे. एक काम कर, तू लिहून दे मला, कारण नंतर मी जर विसरलो तर परत चिडशील माझ्यावर. विसरशील तू? विसरशील नाही. खरं तर तू परत परत तेच तेच बोलून आठवण करून देत राहशील ना. अजय, चल ना पाणीपुरी खायला जाऊया. ओके. संगीता, संगीता, ये जरा, ये इथे ये. अगं ये, घाबरू नकोस. इतके दिवस सर्रास त्या मीराला घरातून फोन करत होतीस, तेव्हा घाबरलीस का? नाही ना? मग आता कशाला घाबरतेस? ये बस बस, जरा बोलूया, मस्त गप्पा मारू. नको, ठीक आहे, मी इथेच. बर. शरद, पाणी आण रे जरा. हो मॅडम. मॅडम. अरे मला नाही, तिला पाणी दे. घाम बघ केवढा फुटलाय तिला. घे पाणी, पी. संगीता, आता पोलीस स्टेशन मध्ये मीरा सारखी म्हणत होती की तू या घरात सेफ नाहीये, सेफ नाहीये. असं का वाटलं असेल का तिला? अशी काय वागले मी तुझ्याशी? काही वाईट वागले? उलट हे सगळं घडल्यानंतर मीच तुला घरी बोलवलं ना. मग वेडीच आहे ती मीरा. आता ना आपण तिचा गैरसमज दूर करूया. म्हणजे फोन कर तू तिला आणि तिला सांग की मी इथे खूप मजेत आहे. फोन? कर फोन कर. कशाला? कशाला ते नंतर बघूया आपण, आधी तू फोन कर. नको. संगीता, मला सांग, मीराला तू एवढी माहिती पुरवायचीस, त्याचे पैसे द्यायची का ग ती तुला? नाही. का? मॅडम,
पैशासाठी मी हे सगळं करत नव्हते. मग कशासाठी करत होतीस? बरं ते जाऊ दे, कदाचित तुझा चांगुलपणा होता म्हणून तू करत होतीस, पण मग तिने नको तुझा विचार करायला? तू तुझा एवढा जीव धोक्यात घालून हे सगळं करत होतीस, तिला माहिती पुरवत होतीस. मी असते ना मीराच्या जागी तर मी तुला प्रत्येक फोनचे 1 लाख रुपये तरी दिले असते. पण काय आहे ना, या सरदेसाईंमध्ये दानतच नाही. हरकत नाही, तू मीराला फोन कर, मी देते तुला 1 लाख रुपये. अगं अशी भूत बघितल्यासारखी काय बघतेस माझ्याकडे? तिवारी मेरी पर्स दे ना. घे घे. नको. घे आणि आता फोन कर मीरा. संगीता फोन कर, नाहीतर पैसेही जातील आणि माझ्या फोनने करतेस की तुझ्या? अगं संगीता, मॅडम स्वतः सांगतायत ना, मग कर ना फोन. कर कर. मी करते, तू बोल. नीट बोलशील ना ग? घाबरायचं नाही, शहाणी आहेस ना तू. घाबरलीस तर काय होईल? त्या मीराला संशय येईल. संशय आला तर ती परत पोलिसांकडे जाणार. पोलिसांकडे गेली तर पोलीस मला पकडून नेतील आणि मला जर का पोलिसांनी पकडलं तर मी त्यांना सांगणार की संगीता माझ्याच गोटातली आहे आणि ती इतके दिवस पैसे घेऊन काम करत होती. नको नको मॅडम. नको ना? मग स्पष्ट बोल, मस्त फोन कर. जसं चाललं होतं ना इतके दिवस तसंच चालू आहे असं मीराला वाटलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, मीराला सांगायचं की आता पटवर्धनांचा कोणी वारस नाहीये, त्यामुळे पटवर्धनांच्या प्रॉपर्टीचं आणि धनंजयच्या प्रॉपर्टीची एकमेव वारस राणी. कोण? राणी. गुड. हा बोल संगीता, कशी आहेस तू? मी बरी आहे. तू घरात न बोलतेस? हो संगीता, कशाला परत रिस्क घेतेस? मॅडम, काहीतरी महत्वाचं सांगायचंय. अगं हो, पण मला तुझी काळजी वाटतेय. ती राणी महाभयंकर बाई आहे. मला सांग, तू पोलीस स्टेशन मधनं घरी कशाला गेलीस? मी तुला इथे घेऊन आले असते ना. अजूनही विचार कर. तू म्हणालीस तर मी आत्ता तिथे येते आणि आत्ता तुला. मॅडम, मला फार वेळ नाही बोलता येणार. ओके सॉरी, बोल बोल. पटवर्धन साहेबांचा आता कोणीही वारस उरलेला नाही. विकी साहेब एकुलते एकच होते, आता तेही उरलेले नाहीत. त्यामुळे आता त्यांची आणि धनंजय साहेबांची संपूर्ण प्रॉपर्टीची मालकीण एकमेव राणी आहे. असं कोण राणी म्हणते का? ऐकलं ना? असं काही होणार नाही. हे काय एवढं सोपं नाहीये. राणी काहीही बोलतेय, ती स्वप्न बघतेय. तिला तिला असं वाटतंय, पण म्हणजे असं काही. मॅडम, ठेवू मी फोन आता? हो हो ओके. संगीता, काळजी घे. हा जा आता आराम कर, छान झोप. मॅडम, मला काही होणार नाही ना? माझ्या आई वडिलांना दुसरं कोणी नाहीये माझ्याशी. वेडी आहेस का संगीता तू? अगं तुझ्या घरच्यांसाठीच तर करते मी हे सगळं. असंच माझं ऐकत राहा, तुला काहीही होणार नाही. उलट भरभराट होईल. गुड नाईट. मीरा, जेवायला येतेस ना? गायत्री वाट बघतेय.
अरुण दादा, मला एक सांगा, तुम्ही धनंजयच्या कंपनीत काम करत असताना कधी पटवर्धनांच्या कुणा नातेवाईकाला भेटला होता? पटवर्धनांच्या नातेवाईकाला कंपनीमध्ये काय नीटचं आठवत नाहीये, पण सुरेशला माहित असेल. सुरेश आलो होता. मीरा विचारतीये, पटवर्धनांच्या नातेवाईकांपैकी आपल्या ऑफिसमध्ये कधी कोणी येऊन गेले? ऑफिसमध्ये नाही, पण घरच्या पार्टीमध्ये वगैरे कोणतरी भेटलं असेल. नाही, पण एवढं आठवत नाहीये रे. म्हणजे गायत्रीला विचारायला हवं. का, काय झालं? नाही, पटवर्धनांच्या प्रॉपर्टीला आता विकीशिवाय आणखी कोणी वारसदार आहे का याची मला जरा माहिती काढायची. का? कारण नाहीतर आता पटवर्धनांना कोणी वारसच उरला नाहीये अशी परिस्थिती आहे. अच्छा. राणीचं असं म्हणणं आहे की धनंजयनी त्याचं विल तिच्या नावावर केलं होतं. याचा अर्थ त्याची जी काही पर्सनल प्रॉपर्टी होती ती ऑलरेडी तिने घशात घातली आहे. धनंजय आणि पटवर्धन कंपनीमध्ये पार्टनर्स होते. आता राणीचं असंही म्हणणं आहे की पटवर्धनांना कोणी वारस उरला नाहीये. म्हणजे थोडक्यात आता कंपनीवरही ती हक्क सांगण्याचा प्रयत्न करते. दादा, तुम्हाला एकच सांगते, मला या प्रॉपर्टी मधला एक नवा पैसाही नकोय, पण मी राणीला ही प्रॉपर्टी मिळू देणार नाही. अगं म्हणजे तिची प्रॉपर्टी आहे, तिने सिद्ध केलं तर? काय ना सुरेश दादा, तिची नसली तरी ती खोटेपणाने ते सिद्ध करेल. पैशासाठीच तर करते ना ती हे सगळं. हो. आणि त्यात जर आता कायद्याने या प्रॉपर्टीला दुसरा कोणी वारसच उरला नाहीये हे जर तिने सिद्ध केलं तर धनंजयची लग्नाची बायको म्हणून हे सगळं तिलाच मिळणार. पण आपण ह्याच्यामध्ये काय करू शकणार आहे? त्यासाठी तर धनंजयचं विल आणि पटवर्धनांचा वारस या दोन्ही गोष्टी आपल्याला शोधून काढायला हव्यात. मीरा, पण पटवर्धनांचा वारसदार आपण कसं शोधणार? आपण पोलिसांची मदत घेऊ ना. हे जर सगळं अजय ठाकूरांना सांगितलं तर ते त्यांची माणसं कामाला लावतील आणि पटवर्धनांचा एखादा नातेवाईक तर ते नक्की शोधून काढू शकतील. अगं पण त्याने प्रश्न सुटणार आहे का? आपण काहीतरी तर करायला हवं. नाहीतर धनंजय आणि पटवर्धनांनी एवढ्या कष्टाने उभा केलेला हा पैसा राणी आपल्या डोळ्यासमोर चोरून घेऊन जाईल आणि आपण हेल्पलेस होऊन बघत राहू. असं नको व्हायला दादा, आपण असं नको होऊ द्यायला. या बघ पाणीपुरीवाला. आपकी ख्वाहिश सराख हो. थैंक यू. चला चल. बरं, हे खाऊन जेवणार काय आहेस? हेच जेवण. मॅड आहेस तू. आय नो. भैया 2 प्लेट पाणीपुरी. द्या. तुला काय मीठा तीखा? मीडियम. मीडियम. मुझे तीखा देना. मस्त ना. मजा आली. कसं वाटलं तुला डिनर? उत्तम. बेस्ट डिनर. लक्षात ठेव, आठवड्यातून एकदा. तू जर इतकी खुश दिसणार असशील तर मी रोज पाणीपुरी खायला तयार आहे. एक मिनिट. अजून काय हवंय का? ठीक आहे, चला. तुला माहितीये आज तू किती दिवसांनी असा खळखळून असतोयस? अरे, तुला त्या सगळ्या गोष्टींची आठवण व्हावी म्हणून नव्हते बोलले मी. तसं नाही ग, पण जरा आहे थोडा स्ट्रेस. पण डोंट वरी, होईल सगळं ठीक. नक्की होईल. आणि तुला खरं सांगू, मलाही असं वाटतं की तुझी ही केस सॉल्व्ह झाल्यावरच आपण लग्न. कारण मला लग्नानंतर तुला असं टेन्शन मध्ये नाही बघायचं. चल निघूया. चल. हॅलो नेहा, हाऊ आर यू?
इथे काय करतोय? आय एम टॉकिंग टू हर ना. जास्त शहाणपणा करायचं नाही. ए अजय ठाकूर, तो रस्ता आहे, इट्स अ पब्लिक प्लेस, इथं कोणी बी येऊ जाऊ शकतो. मुकाट्यानं रस्ता बदलायचा. न्या ओळखते मला, तिच्या घरी जाऊन आलोय मी. मला तिच्याशी बोलायचंय. तिच्या पण घरी तू काय केलंस माहितीये? तिला तुझ्याशी बोलायचं नाहीये. पण तिनं कुठं म्हणलं असं? हे बघ अजय ठाकूर, मी नेहाच्या घरी गेलो, नेहाच्या आई वडिलांना नेहासाठी रीतसर मागणी घातली मी. मला तिच्याशी बोलायचं होतं, पण तू मला बोलूच देत नाहीये. तुला कळत नाही तू कोणासमोर बोलतोयस? वाघमारे भाऊंचा राईट हँड आहे मी. मला नेहाशी लग्न करायचंय. खूप बोललास तू. त्यापुढे नेहाचं नाव जरी घेतलंस ना, जीभ कापून हातात देईन तुझ्या. तू सगळं का करतोयस मला कळत नाहीये, पण लवकरच कळेल. आणि जे काय करतोयस ते मुकाट्यानं थांबायचं, नाहीतर इतका मारीन तर तुला की हाडं खिळखिळी होतील तुझी. वाघमारेचा राईट हँड दूर राहिला, तुझा स्वतःचा राईट हँड सापडणार नाही तुला. चल निघ. चल. कोण वाजता? आईचा फोन. हा बोल ग आई. अरे तू पोलीस स्टेशनहून निघालास की नाही? अगं मी रस्त्यातच आहे. बरं ये लवकर. हां बरं आई, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. काय रे? आत्ता सांगू का घरी येऊन सांगू? आत्ता सांग. बरं एक मिनिट थांब. हॅलो. अगं भाई नेहा, तू कशा आहात? मी बरी आहे ग. पण तू आता अजय बरोबर कशी काय? ती खूप मोठी स्टोरी, तुम्ही अजयलाच विचारा. नेहा घरी सगळं ठीक आहे ना? हो आई, सगळं ठीक आहे. तुम्ही काही काळजी करू नका. खूप बरं वाटलं मला नेहा. एक मिनिट हा, अजयला देते. बरं आई, मी नेहाला घरी सोडून येतो. बर चालेल, सावकाश जा. हम्म. आणि हो, घरी जेवणार आहेस ना तू? हो. बरं ये, पाठ बघते. हा ठेवतो. चला. अरे बसलायस काय तू? किती वाजले? का? शरद, या वेळेला माझ्या हातात ग्लास असतो. राणी तुझं पिणं वाढत चाललंय हल्ली. काही बोलू नको शरद. काय काय बघतोय ना मी. पिण्याचं काही नाही ग, नशेत काहीतरी बोलून जाशील म्हणून म्हणतो. हे बघ, मी कितीही नशेत असले ना तरी आपण गोत्यात येऊ असं मी काहीही बोलणार नाही. विषाची परीक्षा नकोय मला. उठ ना, लेक्चर देण्यापेक्षा आपल्या दोघांचे ग्लास भर जा. संगीता झोपली ना नक्की? हो, काळजी करू नको. त्या संगीताला जरा ताब्यात ठेवायला हवं. डोंट वरी, मी तिला सांगितलंय की धनंजयला गायत्री आणि मीरानी मारले. आणि तिचा विश्वास बसला तुझ्यावर. हे बघ, भीतीने माणूस काहीही मान्य करतो. आणि त्या पटवर्धनांच्या वारसाचं कशाला मीरापर्यंत पोहोचवलंस? म्हणजे काय? त्यांना कळायला नको? बिचारा ज्या तलावात हातपाय मारतायत त्यात पाणीच नाहीये म्हणून उगाच कशाला त्यांचा वेळ आणि कष्ट वाया घालवायचे? अगं हो राणी, पण त्यांना काही सांगितलं नसतं तर काय बिघडलं असतं का? कशाला उगाच दवंडी पिटायची? होऊ दे ना एकदा आपल्या मनासारखं. मग काय बोलस ते बोल ना. शरद, बुद्धिबळ एकट्याने खेळण्यात काय गंमत आहे? समोर खेळायला माणूस तर हवा. माइंड गेम.
माइंड गेम आहे हा. धनंजयच्या प्रॉपर्टीची मी एकमेव वारस आहे हे मला त्यांच्या मनावर बिंबवायचं आणि इतकं बिंबवायचं ना की ते त्यांना पटलं पाहिजे. मग माझ्या विरोधात उद्योग करणं बंद करतील त्या. उद्योग वाढू नये म्हणजे मिळवलं. असं काही होणार नाही रे. एवढी हिंमत नाहीये त्यांच्यात. पैसा असला तरी मध्यमवर्गीय वृत्ती आहे त्यांची आणि मध्यमवर्गीय माणूस कशाहीसाठी जास्त प्रयत्न करत नाही. सोडून देते. काही सोडून देते. ठीक आहे.